नमस्कार मंडळी, तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. चला तर आज बनवूया ढोकळा. त्यासाठी लागणारं साहित्य आहे 2 वाटी रेशनचा तांदूळ, 1 वाटी चणा डाळ. याला 4 पाण्याने छान धुवून घ्यायचं आहे स्वच्छ आणि रात्रभर भिजत घालायचं आहे. हे बघा, हे भिजून झालेलं आहे. दुसऱ्या दिवशी असं काही दिसते आणि याला आता फाईन पेस्ट याची बनवून घ्यायची आहे. वाटून घ्यायचं आहे मिक्सरला लावून. थोडं थोडं पाणी घालून याची फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे. मी बनवून घेते. हे बघा, याप्रमाणे पूर्ण असंच वाटून घ्यायचं आपल्याला. आणि पुन्हा याला 7-8 घंटे असंच राहू द्यायचं आहे. झाकून ठेवून देऊन असंच राहू द्यायचं आहे, जेणेकरून ते फर्मेंट होईल. झाकून ठेवते मी. आता त्यानंतर फर्मेंट झाल्याच्या नंतर हे बघा, हे काही असं दिसेल. छान फर्मेंट झालेलं आहे. थंडीचे दिवस आहे तरी छान फर्मेंट झालेला आहे. आता करूया आपण ढोकळा. तर त्यात टाकायचं आपल्याला हळद, चवीपुरतं मीठ आणि 1 टेबलस्पून साखर. हळद थोडीशीच घालायची आहे. आणि 1 वाटी दही घालायचं आहे. दही हे फ्रेश असलं पाहिजे, जास्त आंबट नको. आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून घेते मी छान. बघा, हे मिक्स करून झालेले आहे. याची कन्सिस्टन्सी बघा तुम्ही कशी आहे. तर यामध्ये आता थोडंही पाणी घालायची गरज नाही आहे. जेव्हा आपण ते वाटलं होतं तेव्हाच पाणी ॲड केलं होतं, जितकं लागते तितकं. आता एका साईडला आपल्याला स्टीमर ठेवायचा आहे गॅसवर आणि पाणी उकळू द्यायचं आहे. मी स्टीमरमध्ये पाणी घालून घेते. तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करूया. एकदा पुन्हा याला फिरवून घेते. आणि एकीकडे आपल्याला ढोकळा प्लेट्स ज्याच्यामध्ये आपण वाफवणार आहे त्याला तेल लावून घ्यायचं आहे थोडं. दोन्ही प्लेट्सला मी तेल लावून घेतलेलं आहे. आणि त्यातली 1 प्लेट आपल्याला स्टीमरमध्ये ठेवून द्यायची आहे, जेणेकरून ती पण थोडी गरम आली पाहिजे. चेक करायचं आहे वाफ आली काय तर. आणि तेव्हाच आपल्याला जे आपण बॅटर बनवलेलं आहे त्यातलं अर्धं बॅटर घ्यायचं आहे आणि त्यात 1 इनो पोडी टाकायची आहे. ही लिंबू फ्लेवरवालीच असली पाहिजे. आणि एकाच दिशेला याला ढवळून घ्यायचं आहे, एकाच दिशेला. आणि ही प्रोसेस आपल्याला फास्ट करायची आहे थोडी, जेणेकरून त्यातले बबल्स नाही निघून गेले पाहिजे. हे फुललेलं आहे छान बॅटर. आता याला आपल्याला स्टीमरमधल्या प्लेट्समध्ये ओतून घ्यायचं आहे. आणि कमसे कम 10 ते 15 मिनटं आपल्याला याला वाफवू द्यायचं आहे. 10 ते 15 मिनटं फुल फ्लेमवर आपण हे ठेवणार आहोत. आता तोपर्यंत आपल्याला करायची आहे तडक्याची तयारी. त्यासाठी पॅन ठेवून घेतला आहे मी गॅसवर. थोडं तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला मोहरी ॲड करायची आहे आणि तडतड द्यायची आहे. तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे मी. तेल तापलेलं आहे, त्यामध्ये मोहरी घालायची आपल्याला. छान तडतडली की त्याच्यामध्ये आपल्याला जिरे पण टाकायचे आहे. जिरं पण तडतडू द्या. त्यात मिरच्या घाला. त्यानंतर कढीपत्ता घालायचा आहे.
आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. परतवून घ्यायचं याला. मी परतून घेते आहे. कढीपत्ता घातलेला आहे. छान परतवून घ्यायची मिरची वगैरे. हा पाण्याचा तडका बनवत आहोत आपण. दोन प्रकारे बघू आपण की ढोकळा शिजवल्यानंतर आपल्याला दोन प्रकारे कसा खाता येते. एक तर हे जे आता तडका पाणी बनवतो आपण ते टाकून, आणि एक चटणी, मीठ आणि तिखट आणि जिरं. आता पाणी ओतून घ्यायच्यात. हे झालेलं आहे. यामध्ये चवीपुरतं मीठ आणि साखर घालायची आहे. साखर कमी घाला, कारण ऑलरेडी आपण ते बॅटर होतं त्याच्यामध्ये साखर ॲड केलेली होती. मीठ घातलं. आता याला मिक्स करून घ्या छान. आणि याला छान उकळी फुटेपर्यंत आपल्याला उकळवून घ्यायचं आहे. करते आहे मी. ढवळून घ्यायचं याला, आणि एक उकळी येईपर्यंत आपल्याला याला उकळवून घ्यायचं आहे. दुसऱ्या पद्धतचा तडका आपण कसा बनवू शकतो. थोडं तेल घ्यायचं, त्यामध्ये जिरं तडतडू द्यायचं, आणि त्यात चटणी टाकायची म्हणजे लाल तिखट, मीठ टाकायचं आणि होऊ द्यायचं. हे बघा इकडे ढोकळा आपला तयार आहे. छान फुललेला आहे, शिजलेला पण आहे. याला आता आपण बाहेर काढून घेऊया. बघा किती छान नरम झालेला आहे, जाडी पण पडलेली आहे. अशा पद्धतीनं केला तर ढोकळा बिघडतच नाही. हे बघा, जो मी तडक्याबद्दल बोलत होती ना, तो हा तडका आहे. म्हणजे थोडं जिरं, तिखट, मीठ याला गरम करून घ्यायचं आहे आणि पसरवून घ्यायचं आहे ढोकळ्यावर. हा ढोकळा गरमागरम छान लागतो. हवे तसे कट्स मारून घेऊया. गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकायची थोडी. टमाटर सॉस आपण याच्यावर ॲड करू, जेणेकरून ते अजून टेस्टी लागतं. मी टाकून घेते आहे. हा एक अशा पद्धतीनं खाऊन बघायचा, आणि एक जे आपण पाणी बनवलं ना ते ॲड करून. ज्यांना तो पाणी टाकलेला ढोकळा नाही आवडत त्यांना हा छान लागतो. त्यांच्यासाठी हा चांगला उपाय आहे. कोरडा ढोकळा. आवडीप्रमाणे कट्स मारून घ्या. कट्स मारल्यानंतर मी दाखवते तुम्हाला की कसा झालेला आहे आपला ढोकळा ते. कट्स मारून घेतली आहे मी पूर्णपणे. आता बघा एक ढोकळा दाखवते मी. बघा किती छान फुललेला आहे. छान झालेला आहे, मऊसूत झालेला आहे छान. तुम्ही अशा पद्धतीनं करून बघा. हा ढोकळा गरमागरम खूप छान लागतो. किती सुंदर दिसते बघा. आता मी दुसरी प्लेट दुसरीकडे शिजवून घेतलेली आहे, तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवते की तो कसा शिजलेला, आणि खालून पण चेक करून दाखवते की कसा झालेला आहे. तर बघा मी काढते आहे. अजिबात चिपकलेला नाही आहे, छान फुललेला आहे. बघा किती जाडी पडलेली आहे यावर. छान फुललेला आहे.
नरम झालेला आहे छान. आता ह्या ढोकळ्यावर आपल्याला ते जे मगानी तडका पाणी बनवून घेतलेलं आहे ना ते ॲड करून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकता की किती लवकर पाणी शोषून घेत आहे हा ढोकळा, कारण तो मऊ लुसलुशीत छान शिजलेला आहे. मी पूर्ण पाणी याच्यावर ॲड करते आहे. तुम्ही बघूच शकता की किती लवकर पाणी शोषून घेते आहे ते ढोकळा. पूर्णपणे पाणी शोषून घेते हा ढोकळा. पहा मी पाणी टाकते इतकं तरी पूर्ण शोषून घेतलं आहे त्याने. गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाका. हा ढोकळा पण उत्तम लागतो. थंड झाल्यावरही हा ढोकळा अति छान लागतो. बघा मी कट्स पण मारून घेतलेले आहेत. पहा किती सुंदर झालेला आहे आणि प्लेटला अजिबातही चिपकलेला नाही आहे. अशा पद्धतीने जर बनवले ना तर ढोकळे बिघडतच नाही आणि फुलते पण छान आणि फास्टही होते. पहा किती छान झालेला आहे. तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.